मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। सीआयडीने बीडमध्ये तळ ठोकून तपास सुरू केल्यानंतर वाल्मिक कराडने पोलिसांसमोर सरेंडर केलं। कराड ज्यावेळी पुण्यात शरण आला त्यावेळी त्याच्या समर्थकांची चांगलीच धावपळ उडाली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय। घटनेवर राग व्यक्त करताना सापडला की ठोकला असं म्हणत वसंत मोरेंनी कराड समर्थकांना सुनावलंय। वसंत मोरेंनी या संदर्भात मुंबई तकचा एक व्हिडिओही त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केलाय। सामान्य कार्यकर्ता आहे मी। आज माझा वाढदिवस असल्यानिमित्त मी काल आळंदी ते दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता। गाडीवरून तुम्ही उतरलेलं दिसलं? कोणतं नाही 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 बघा ना तुम्ही, एवढे कॅमेरे नाही ना एक सुद्धा। मी गाडीतून फाशी द्या वाटलं तसं। आमचा संबंध आम्ही सामान्य आम्ही आलो ट्रॅव्हल्स आणि आळंदीला दर्शनाला आलतो। आले कुठून पण तुम्ही का? इथं बघण्यासाठी आलो। मी परळीतून आलेले आहेत, आम्ही बघण्यासाठी आलो. आमच्या कामानिमित्त आलेले इथं। आमच्या दैवताला आम्हाला टीव्हीवर समजलंय। फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांनी हे लक्षात ठेवावं, ही तुमच्या बीडची मीडिया नाही, हे आमचे अस्सल पुणेकर मीडियावाले आहेत। इथे सापडला की ठोकला असं म्हणत वसंत मोरेंनी आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थकांवर संताप व्यक्त केला। त्यामुळे त्या प्रकरणावरून पुन्हा एकदा नवा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा विश्वासू वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक झालेली असली तरी त्याची संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणातही चौकशी होण्याची शक्यता आहे। देशमुखांचा मुख्य मारेकरी सुदर्शन घुले याला अद्यापही अटक न झाल्याने विरोधी आमदारांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे। अशातच आता वसंत मोरेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय।